कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओम आदित्याय नमः। इथं व्यायाम करलोय आणि मंत्राने काय म्हणालायचं? जादू करलाय का आमच्यावर? अहो जादू कसली, हे सूर्याचे मंत्र आहेत। सूर्यनमस्कार घालताय ना तुम्ही, हे सूर्यनमस्कार घालत असताना हे मंत्र सुद्धा म्हणायचे असतात। होय काय? असेल तसं असेल। आम्ही आपलं व्यायाम म्हणून करतोय, नाव योगा घ्यायला सांगणार। पण काय हरकत आहे नाव घ्यायला? म्हणजे बघा हा, सूर्याचे मंत्र हा सुद्धा योगाचाच प्रकार आहे आणि सूर्यनमस्कार म्हणजे पण योगच, काय हरकत आहे? होय की, पण एकट्या माणसानं काय काय करावं? व्यायाम करायचा का नाव पाठ करायची आणि ती म्हणायची? आयुष्यात काय पाठांतर करावं का व्यायाम करावं? माणसानं काय करावं? आहे की नाही? त्यापेक्षा एक काम करत जावा, आम्ही इथं व्यायाम करताना तुम्ही इथं येऊन उभं राहत जावा, तुम्ही मंत्र म्हणा, आम्ही व्यायाम करतो, आहे की नाही? तर त्यापेक्षा मी तुम्हाला सगळे मंत्र लिहून देते आणि तुम्ही पाठ करा। त्याच्यापेक्षा मी लय भारी आयडिया एक सांगतो तुम्हाला, खतरनाक। आपण दोघे एकत्र व्यायाम करत जाऊया, आहे की नाही? म्हणजे कसं व्यायाम बी होईल, मंत्र बी होतील, एक नंबर। तसं बी तुम्ही शाळेत सांगताय की शारीरिक शिक्षणाचे महत्व पोरासनी सांगताय की नाही? मग स्वतः करायला नको शारीरिक शिक्षणाचा व्यायाम? हा, आमचे आईसाहेब कायम सांगतात, व्यायाम करून जर शरीर बळकट असेल माणसाचं तर मन ताजतवान राहते। मन ताजतवान राहिल्यावर मग मी तार 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 चालतोय, सान सान 80। खरंय तुमचं, खोटं आपण बोलतच नाही। आईसाहेब काय म्हणतात, माणसाचं आणि झाड जशी म्हणतात तसं झाडाची मुळं काय करतात, जमिनीतनं हुडकून आणतात खाद्य बिद्य आणि पाठवतात झाडाकडे, आणि वरनं सूर्य काय करतोय, सूर्यप्रकाश टाकतोय झाडाच्या पानांवर, मग ते झाडं स्वतःच खाद्य बिद्य बनवतात, मग ते भारतात वगैरे। माणसाचं असतं, माणूस जे काय आयुष्यात शिक्षण घेतोय, विद्या घेतोय, तुम्ही जे शिकवताय ते आम्ही जे शिकतोय ते म्हणजे वरून येणारं सूर्यप्रकाशाचं। पण मेन जे बेसिक आहे मुळांचं काम, ते म्हणजे शरीर कमवणं, बळकट होणं। शरीर बळकट झालं की मन बी बळकट होते, ते मुळांसारखं काम, ते महत्वाचं आहे। बरोबर, हे तुम्ही बरोबर म्हणावं म्हणताना एवढं सगळं कीर्तन केलं मी, बाकी काय नाही। हो, ते रोप बघा की कसलं भारी झालंय, मोठे मोठे झाले बघा आता। कुठलं? ते आपण लावलेलं नाही का ते, तिकडे बघा की डाव्या साईडला। बाई खरंच की, आणि फुल पण आलंय त्याला। थांबा एक नंबर वास येते। वाह, काय सुगंध आहे। नाद बंड्यात आपण लावलेल्या झाडाचं पहिलं फुल, मला की केसात नको, कशाला माळू त्याला काय? खरंच का छान वास आहे। काय भराभर मोठं झालं ना झाड आपल्या समोर। असो, तुम्ही आटपा लवकर आणि या आतमध्ये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।